वेलकम बॅक टू द टेम्पटिंग टेस्ट। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा, एकदम रेस्टॉरंट सारखा। तर चला सुरू करूयात। कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तूप गरम करून घेऊयात। आता बारीक कापून घेतलेले बदाम आणि काजू आपण तुपामध्ये मस्त फ्राय करून घेऊयात। मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता याला आपण काढून साइडला ठेवून देऊयात। याच तुपामध्ये आपण गाजर मस्त परतून घेणार आहोत। इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे। तुपामध्ये गाजर आपण मस्त 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आता कढईवर झाकण ठेवून याला आपण 10-15 मिनिटं मस्त शिजवून देणार आहोत। मध्ये मध्ये आपण याला मिक्स करायचं आहे, नाहीतर हे खाली लागू शकतं। जेवढा आपण गाजर तुपामध्ये परतून घेणार ना, तेवढाच गाजरचा हलवा मस्त लागतो, कारण ह्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो परतवल्यामुळे। आणि हीच स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। आता यामध्ये आपण दूध ऍड करायचं आहे। एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 20 मिनिटं याला मस्त शिजवून द्यायचं आहे। मध्ये मध्ये मी मिक्स करत आहे, कारण हे खाली लागलं नाही पाहिजे। आता मी यामध्ये 1 टीस्पून इलायची पावडर आणि 4 ते 5 टेबलस्पून साखर टाकली आहे। तुम्ही साखर तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता। मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी मगाशी फ्राय केलेले ड्राय फ्रूट्स आणि मनुके ऍड करणार आहे। मिक्स करून हे आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। आता मी यामध्ये खवा टाकलाय। तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता। आपला गाजरचा हलवा एकदम रेडी आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। मी थोडं सेमी ड्राय ठेवलंय। गाजरचा हलवा आता रेडी आहे। तर चला हे सर्व करून घेऊयात आणि याला गार्निश करूया ड्रायफ्रूट्स आणि मावा टाकून। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट रेसिपी व्हिडिओ कोणता करू। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।